नमस्कार मित्रांनो, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये वॅकन्सी निघाल्या आहेत. तर आपण यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकता. याचा शॉर्ट फॉर्म आहे BIS. ही केंद्र सरकारचा जॉब आहे आणि याची वयोमर्यादा 18 ते 27 तसेच 30 ते 35 वर्षापर्यंत आहे. SC/STसाठी 5 वर्ष सूट आहे आणि OBCसाठी 3 वर्ष सूट आहे. ऑल इंडिया उमेदवार कुठूनही फॉर्म भरू शकतात. फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात. मेल आणि फिमेल दोन्ही करू शकतात. ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. यासाठी आपल्याला सॅलरी भेटणार आहे 19,900 ते 1,77,000. अर्जाची फी 500 रुपये आहे आणि SC/STसाठी फी नाही आहे. परमनंट जॉब आहे मित्रांनो हा, आणि याची एक्झाम आपल्याला होणार आहे आणि स्किल टेस्ट होणार आहे. 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या आत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. अधिकृत वेबसाईट आपल्याला या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून आपण याची PDF आणि ऑनलाईन फॉर्म भरू शकता. असिस्टंट डायरेक्टरसाठी 3 वॅकन्सी आहे. पर्सनल असिस्टंटसाठी 27 वॅकन्सी आहे. ASOसाठी 43, असिस्टंटसाठी 1, स्टेनोग्राफरसाठी 19, सिनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 128, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 78, टेक्निशियन असिस्टंटसाठी 27, टेक्निशियनसाठी 18 आणि टेक्निशियनसाठी 1 वॅकन्सी आहे. असिस्टंट डायरेक्टरसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. पर्सनल असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशन प्लस स्टेनो, ASOसाठी ग्रॅज्युएशन, CADसाठी डिग्री प्लस 5 वर्ष एक्सपिरियन्स, स्टेनोग्राफरसाठी ग्रॅज्युएशन प्लस स्टेनो, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशन आणि टेक्निकल असिस्टंटसाठी लॅबमधले डिप्लोमा आणि सिनियर टेक्निशियनसाठी ITI आणि टेक्निशियनसाठी पण ITI आपल्याला लागणार आहे. रिटन एक्झाम होणार आहे. स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. आपल्याला फॉर्म भरण्यासाठी याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि ही PDF पण आपण डाउनलोड करू शकता. याचे ग्रुप A आणि ग्रुप B आणि ग्रुप Cचं ही नोटिफिकेशन आहे. थँक्यू.